मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या अक्षरवारीच्या एका नव्या आणि एकदम स्पेशल सविस्तर गप्पांच्या भागात. आज आपली पुण्याची एनर्जी आणि सातारचा चहा दोन एकदम तयार आहेत. हो. आणि आजची सुरुवात मी एका भयानक आणि अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नाने करणार आहे यार. अच्छा, म्हणजे असं कुठला प्रश्न आहे? तू विचार कर, असा एक योद्धा ज्याने रणांगणावर कधीच हार मानली नाही, ज्याच्या नुसत्या नावाने आणि तलवारीच्या धाकाने दिल्लीचं तख्त हलायचं ना, तोच हा अजिंक्य माणूस स्वतःच्या घरात मात्र पूर्णपणे हारला. बापरे, हे म्हणजे लिटरली ऐकूनच अंगावर काटा येतो यार. हो ना, म्हणजे जो माणूस संपूर्ण आयुष्य स्वतःच्या अटींवर जगला, पण शेवटी स्वतःच्याच माणसांपासून दूर जाऊन एकाकी अवस्थेत तडफडून त्याला मरावं लागलं. विचार करा मंडळी, जो माणूस शत्रूच्या महाकाय फौजांना एकटा भारी पडायचा, त्याला एका प्रेमासाठी स्वतःच्याच लोकांसमोर अक्षरशः हात पसरावे लागले. खरंच, म्हणजे जो माणूस रणांगणावर वाघासारखा लढला, त्याला स्वतःच्या घरात साधी प्रेमाची जागा मिळू नये ही गोष्टच मुळात आतून हलवून टाकणारी आहे. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच आज आपण एका अशाच वादळी पुस्तकावर बोलणार आहोत. अगदी बरोबर. तर दोस्तांनो, आज आपण ना इनामदार यांचं जे 1972 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेलं पुस्तक आहे ना, राव, या ऐतिहासिक कादंबरीवर गप्पा मारणार आहोत. आणि यार ॲक्च्युली हे पुस्तक म्हणजे नुसती ऐतिहासिक नोंद नाहीये. इतिहास आणि माणसांच्या भावना यांचं इतकं जिवंत चित्रण क्वचितच वाचायला मिळतं. माणसांच्या मनाचा तळ गाठणारी ही एक सफरच आहे. हो, आणि आजची आपली ही गप्पांची मैफिल एकदम भारी जमणार आहे, कारण आपला तो सातारचा कडक चहा आणि पुण्याची ती निवांत संध्याकाळ ही वाईब या पुस्तकावर बोलायला एकदम परफेक्ट आहे यार. हो ना, सातारचा चहा आणि पुण्याची एनर्जी, बेस्ट कॉम्बिनेशन. आणि रावबद्दल बोलताना हा संदर्भ एकदम मॅच होतो, कारण बाजीरावांचा आणि पेशवाईचा प्रवासही असाच साताऱ्याहून पुण्याला आलेला होता ना. हो, छाला, लई भारी कनेक्ट आहे हा, सातारून पुण्याला. हो यार, ॲक्च्युली या सगळ्याची सुरुवात कुठून आणि कशी झाली हे बघणं खूप फॅसिनेटिंग आहे. आपण जर 1720चा काळ बघितला, एक मोठा वारसा हक्काचा प्रश्न उभा राहिला. पेशवे पद आता कोणाला द्यायचं? अच्छा, म्हणजे तिथे खूप जुने जाणते लोक असतील ना? हो ना, तिथे दरबारात जे अनुभवी मुत्सद्दी होते, श्रीपतराव प्रतिनिधींसारखे दिग्गज लोक, त्यांचा साहजिकच बाजीरावांना विरोध होता. त्यांचं म्हणणं होतं की एवढ्या तरुण मुलाच्या हातात राज्याची सूत्रे देणं धोक्याचं आहे. साहजिक येते. पण शाहू महाराजांनी काय केलं? त्यांनी त्या जुन्या लोकांना डावलून अवघ्या 20 वर्षांच्या बाजीरावाला पेशवेपद दिलं. ओ माय गॉड, हे किती भारी आहे. म्हणजे टॅलेंटला वयाची अट नसते हे शाहू महाराजांनी तेव्हाच दाखवून दिलं. एक्झॅक्टली. त्यांना त्या 20 वर्षांच्या मुलामध्ये ती धमक दिसली होती. आणि अरे, हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच आहे ना. साताऱ्यात टॅलेंट ओळखलं गेलं आणि मग बाजीराव पुण्यात आले. सो रिलेटेबल यार. म्हणजे त्यांनी इथे आपला बेस बनवला, तो भव्य शनिवार वाडा उभारला आणि तिथून पुढे जो काही इतिहास घडवला तो थक्क करणार आहे. हो, बाजीरावांनी दरबारात ती प्रसिद्ध वाक्य उच्चारलं होतं की आपण या मोडकळीला आलेल्या मुघल सत्तेच्या खोडावर घाव घातला पाहिजे, फांद्या आपोआप खाली पडतील. बापरे, काय कॉन्फिडन्स होता तो. हो ना, ही त्यांची जी राजकीय समज होती ना, ती अफाट होती. आपणही सातारून पुण्यात आलोय आपली स्वप्न घेऊन. हा जो एक सातारा टू पुणे कनेक्ट आहे ना, तो मला पर्सनली खूप जवळचा वाटतो. हो यार, पण बाजीरावांचा प्रवास आपल्यासारखा इतका सोपा नक्कीच नव्हता. त्यांना पावलोपावली प्रचंड विरोध सहन करावा लागला. आणि हा विरोध फक्त शत्रूंकडून नव्हता, तर स्वतःच्याच लोकांकडून होता. अगदी बरोबर. आणि इथे ना मला एक गोष्ट आवर्जून स्पष्ट करायची आहे. या पुस्तकात हिंदू मुस्लिम संघर्ष, मुघलांचा धोका, अशा अनेक राजकीय आणि सामाजिक गोष्टींवर सविस्तर भाष्य केले. पण मंडळी, आपण इथे कोणत्याही राजकीय बाजूचं समर्थन करत नाही आहोत. आपण पूर्णपणे तटस्थ आहोत. ना. इनामदार यांनी तो काळ, ती राजकीय गुंतागुंत कशी मांडली आहे त्याचं आपण फक्त विश्लेषण करत आहोत. अगदी बरोबर. आणि त्यांनी हे खूप छान दाखवलंय की हे साम्राज्य फक्त तलवारीच्या जोरावर चालत नव्हतं, तर त्यामागे एक प्रचंड मोठी प्रशासकीय यंत्रणा होती, ज्याला आपण ब्युरोक्रॅटिक मास्टरी म्हणतो. कारकून, मुतालिक आणि कागदपत्रांच्या नोंदणी या सगळ्यावर बाजीरावांची किती भक्कम पकड होती ही यातून दिसतं. एक्झॅक्टली. आणि ह्याच राजकीय गुंतागुंतीतून एक असा प्रसंग पुस्तकात येतो जो वाचताना लिटरली डोळ्यासमोर उभा राहतो. म्हणजे तो सीन अंगावर काटाणतो यार. कोणता प्रसंग? मस्तानी जेव्हा पहिल्यांदा पुण्यात येते तो सीन. म्हणजे विचार करा, ती एक मुस्लिम आई आणि हिंदू राजपूत राजा छत्रसाल यांची मुलगी. तिच्यात एक वेगळीच ठसठसती ऊर्जा होती. रॅडिकल फेमिनिटी म्हणतो ना आपण,
तशी. हो, आणि त्यावेळी पुण्यातील समाज कसा होता? एकदम कडक ब्राह्मणी कर्मठपणा. हो ना, म्हणजे त्या काळातलं सोवळं-ओवळं, खाण्यापिण्याचे कडक नियम, जातीपातीची बंधने ही किती टोकाची होती हे इनामदारांनी खूप बारकाईने लिहिलं आहे. बरोबर. अशा या कर्मठ पुण्यात, जिथे सावलीचाही विटाळ मानला जायचा, तिथे जेव्हा मस्तानी पाऊल ठेवते ना, तेव्हा तो जो पहिला वैचारिक आणि सामाजिक धक्का होता, तो भयंकर आहे. लिटरली. ती पुण्यात येते आणि सगळी प्रस्थापित समीकरणं एकाच झटक्यात बदलून जातात. मस्तानीला बऱ्याचदा फक्त एक सुंदर नर्तिका म्हणून बघितलं जातं, पण इनामदारांनी तिचं जे व्यक्तिमत्व रेखाटलंय ते खूप वेगळं आहे. म्हणजे नक्की कसं? ऑनेस्टली शी वॉज अ वॉरियर. ती एक लढवय्ये स्त्री होती. तिला फक्त राजवाड्याच्या कोपऱ्यात बसायचं नव्हतं. आणि हाच मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्या काळातल्या स्त्रिया सहसा चूल आणि मूल किंवा फार तर राजवाड्याच्या आतल्या राजकारणात अडकलेल्या असायच्या. पण मस्तानीने स्वतःच्या अटींवर जगणं निवडलं. हो, ती चक्क घोड्यावर बसून, अंगावर चिलखत चढवून आणि हातात तलवार घेऊन बाजीरावांसोबत मोहिमांवर गेली. एका भयानक लढाईत तर शत्रूचा थेट सामना करत तिने बाजीरावांचा जीव वाचवला होता असं वर्णन आहे पुस्तकात. बापरे, खरंच. हो. विचार करा, 18व्या शतकात एका स्त्रीने रणांगणावर जाऊन असं पुरुषी वर्चस्व असलेल्या क्षेत्रात स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं. किती भयानक धाडस लागलं असेल याला. तिचा हा ॲक्शन ओरिएंटेड माइंडसेट आजच्या काळातही नेक्स्ट लेव्हल वाटतो. आणि याच तिच्या निर्भयपणामुळे बाजीराव तिच्याकडे जास्त ओढले गेले. पण इथेच खरी अडचण सुरू झाली. तत्कालीन समाजाला बाजीरावांचं राजकारण आणि त्यांचं खाजगी आयुष्य यातला फरकच समजला नाही. म्हणजे कसं? म्हणजे बघ, बाजीरावांची जी लढाई होती ना, ती मुघल राज्यकर्त्यांच्या जुलमी राजकीय धोरणांविरुद्ध होती. ती कोणत्याही धर्माविरुद्धची लढाई नव्हती. त्यांचा दृष्टिकोन एकदम स्पष्ट होता. पण प्रॉब्लेम असा होता की पुण्यातील कर्मठ समाजाला हे पचवता आलंच नाही. हो ना, फेथ विरुद्ध डॉग्मा यातला तो लढा होता. बाजीराव आणि मस्तानीला बाहेरच्या शत्रूंपेक्षा स्वतःच्याच घरातल्या आणि समाजातल्या लोकांच्या कर्मठपणाशी जास्त लढावं लागलं. अगदी बरोबर. मस्तानीसाठी तर हा संघर्ष दुप्पट होता यार. एका बाजूला ती बाजीरावांवर जीवापाड प्रेम करत होती आणि दुसऱ्या बाजूला तिला या टोकाच्या कर्मठ आणि संकुचित वातावरणात स्वतःचं आणि स्वतःच्या मुलाचं अस्तित्व टिकवायचं होतं. हो, तो कृष्णा सिंग ना? हो, तिचा मुलगा शमशेर बहादूर, ज्याला कृष्णा सिंग असंही म्हटलं जायचं, त्याच्या मुंजीला पुण्यातल्या ब्राह्मणांनी कसा कडाडून विरोध केला होता हे वाचताना खूप चीड येते. तो संघर्ष कसा वाढत गेला आणि यातून पुढे घरगुती राजकारण कसं पेटत गेलं हे आपण पुढे बघणारच आहोत. पण त्याआधी अरे थांबा, अजून सबस्क्राईब नाही केलं का अक्षरवारीला? हो ना यार, काय करताय मंडळी? आत्ताच करा. दर आठवड्याला असाच एक नवीन आणि भारी डीप डाईव्ह भाग येतोय. नोटिफिकेशन नक्की ऑन ठेवा. सिरियसली, एकदम फ्री आहे. आणि अशा भारी चर्चा अजिबात मिस करू नका. ओके, तर आपण कुठे होतो? मस्तानीचा तो खडतर संघर्ष आणि पुण्यातलं राजकारण. बघ, मस्तानीचा संघर्ष होता हे मान्य. पण यार, ॲक्च्युली मला वाटतं ऑथरचा मेन फोकस या पुस्तकात फक्त ती प्रेमकथा सांगण्यावर नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की इनामदार यांना त्या काळातल्या युद्धनीती आणि पेशव्यांचा तो दरारा दाखवायचा होता, ज्याला आपण ब्लिट्झक्रीग टॅक्टिक्स म्हणतो ना, म्हणजे गनिमी कावा आणि वेगाने केले जाणारे घोडदळाचे हल्ले. मराठा सैन्य भारी तोफा घेऊन हळूहळू चालणारं नव्हतं. ते घोड्यावरच झोपायचे, घोड्यावरच भाकरी खायचे आणि मुघलांना काही समजायच्या आत त्यांच्यावर तुटून पडायचे. हा जो वॉरलॉर्ड कल्चर होता, सरदारांच्या आपापसातल्या चढाओढी होत्या आणि बाजीरावांनी ज्या पद्धतीने हे सगळं मॅनेज केलं, हा या पुस्तकाचा खरा गाभा आहे असं मला वाटतं. अरे काहीतरीच. तू नीट वाचलं नाहीस का पुस्तक? अरे म्हणजे? नाही यार, तू फक्त ते युद्ध, सैन्य आणि स्ट्रॅटेजी बघतोयस, पण पुस्तकातली खरी गोष्ट वेगळीच आहे ना. मग काय आहे तुझ्या मते? इथं खरी गोष्ट डिग्निटी आणि स्टिग्माची आहे. सन्मान आणि कलंक. तू म्हणतोस ना बाजीराव खूप मोठे वॉरलॉर्ड होते. हो, होतेच ना. मग त्या वॉरलॉर्डला स्वतःच्या घरात स्वतःच्या बायकोला साधा आदराचं स्थान का देता आलं नाही? हे इमोशनल पॉलिटिक्स आहे यार. मस्तानीचं स्वतःच्या सन्मानासाठी चाललेला लढा, काशीबाईंचं ते मुख दुःख जिचं पूर्ण जग एका क्षणात उद्ध्वस्त झालंय, आणि राधेमान म्हणजे बाजीरावांची आई, त्यांचा तो प्रखर विरोध. तू सांग तुझं वर्जन, पण हा जो इमोशनल कोर आहे ना, तो तू नाकारू शकत नाहीस. ओके, फेअर पॉइंट, मान्य करतो. तुझा मुद्दा एकदम बरोबर आहे यार. आणि लेखकाने हा विरोधाभास फारच ताकदीने मांडलाय. हो ना. म्हणजे एका बाजूला बाजीराव असा माणूस आहे जो दिल्लीपर्यंत धडक मारतोय
अख्ख्या भारतावर ज्याचा वचक आहे, पण दुसऱ्या बाजूला त्याला स्वतःच्याच घरात मस्तानीला एक सन्मानाची जागा मिळवून देण्यासाठी अक्षरशः झगडावं लागतंय. हा एक महान सेनापती आणि एका हतबल माणसाच्या मधला संघर्ष आहे. लिटरली. घरातली लोक बाजीरावांना जेवणाच्या पंक्तीतून उठवतात, त्यांना वाळी टाकण्याची धमकी देतात. हे वाचताना खरंच धक्का बसतो. आणि या सगळ्या राजकारणात ना आपण काशीबाईंची बाजू पण समजून घ्यायला हवी. बऱ्याचदा तिला फक्त एक अडथळा किंवा विलन ठरवणं खूप सोपं असतं. हो, लोक पटकन जज करतात. पण ती एक अशी स्त्री होती जिने आपलं संपूर्ण आयुष्य एका माणसाला दिलं आणि अचानक एके दिवशी तिला कळतं की त्याच्या आयुष्यात दुसरी कोणीतरी आलीय. तिचं ते मूक दुःख, तिची ती घालमेल, सो रिलेटेबल यार. खरंच. कुणालाही त्या जागी ठेवून बघा. तिचा संसार मोडत होता, पण तिला राजघराण्याची प्रतिष्ठाही जपायची होती. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात मस्तानीला कसं अपमानित केलं जातं हे वाचताना काशीबाई आणि मस्तानी या दोघींचीही अगतिकता जाणवते. अगदी खरंय. आणि यात सगळ्या भावनिक गुंतागुंतीतून लेखकाने प्रेमाचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवलेत. तुला माहितीये का, पुस्तकात एका अरेबिक मॉडेलचा खूप सुंदर संदर्भ दिलाय. अरेबिक मॉडेल? हो, ज्यामुळे हे नातं कसं विकसित झालं ते समजतं. प्रेमाचे 7 टप्पे असतात असं त्यात म्हटलंय. ओहो, ते हूप, ते मौतवालं मॉडेल ना? येस. हे ऐकायला आणि समजून घ्यायला खूप फॅसिनेटिंग आहे. पहिला टप्पा असतो हूब, म्हणजे नुसतं आकर्षण. बाजीराव जेव्हा बुंदेलखंडात छत्रसालाच्या मदतीला गेले आणि मस्तानीला पहिल्यांदा भेटले तेव्हा ते फक्त आकर्षण होतं. अच्छा. मग येतं उंच, म्हणजे एक प्रकारची ओढ. ती ओढ त्यांना पुण्यात आल्यावरही स्वस्थ बसू देत नाही. मग इश्क, म्हणजे प्रेम. इथवर सगळं ठीक असतं. पण जेव्हा घराचा आणि समाजाचा विरोध वाढायला लागतो ना, तेव्हा ते प्रेम अकिदत, म्हणजे अथांग विश्वासात बदलतं. शाला. आणि मग येतं इबादत ना, म्हणजे एकमेकांची भक्ती करण्यापर्यंत ते नातं पोचतं. बरोबर. मस्तानी या नावाचा अर्थच मुळी इंटॉक्सिकेटेड पॅशन असा होतो. हे प्रेम जसजसं विरोधाला सामोरं जातं तसतसं ते जुनून, म्हणजे एका वेडेपणात, एका ध्यासात बदलतं. समाजाचे निर्बंध जितके कडक होत जातात तितकं हे जुनून वाढत जातं. बापरे. आणि शेवटी? आणि शेवटी मौत, मृत्यू. हा शेवटचा टप्पा वाचताना लिटरली मन सुन्न होतं यार. ओ माय गॉड, लिटरली रडायलाच आलं मला तो शेवट वाचताना. बाजीरावांनी मस्तानीवर किती अथांग प्रेम केलं यार. तिच्यासाठी त्यांनी पुण्यातील सनातनी वातावरणाला न जुमानता शनिवार वाड्यात एक वेगळा मस्तानी महाल बांधला. हो. पण तरीही समाजाच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्या त्या टोकाच्या विरोधामुळे त्यांना मस्तानीपासून सतत दूर राहावं लागलं. त्यांना जी एकाकीपणाची शिक्षा भोगावी लागली ना, ती भयंकर होती. तिची ताटातूट होती ना, ती दोघांसाठीही जीवघेणी ठरली. बाजीराव रावेरखेडीला मोहिमेवर होते. एप्रिल महिन्याचं ते रखरखीत ऊन होतं आणि तिथे ते तापाने आजारी पडले. अंगात भयंकर ताप आणि त्या आजारपणात, त्या भ्रमाच्या अवस्थेत त्यांना सतत फक्त आणि फक्त मस्तानी दिसत होती. तू विचार कर यार, ज्या माणसाने आयुष्यात कधीच रणांगण सोडलं नाही, ज्याने कधी मृत्यूची पर्वा केली नाही, तो माणूस आतून पूर्णपणे तुटून गेला होता. हो ना. तो आपल्या माणसांना विनवण्या करत होता की मला एकदा तिला भेटू द्या. छायला लई भारी आणि तितकंच हृदयद्रावक आहे हे. पुण्यात मस्तानीला नजरकैदेत ठेवलं होतं आणि तिकडे रावेरखेडीला बाजीराव तडफडत होते. हो. त्यांनी ठरवलं होतं की जिथे आपल्या प्रेमाला, आपल्या माणसाला आदर नाही, तिथे आता परत जायचंच नाही. पुण्याला, त्या शनिवारवाड्याला त्यांनी कायमची पाठ फिरवली आणि त्याच तडफडीत मस्तानीच्या विरहात त्यांचा मृत्यू झाला. खरंच. देअर पोटेन्शियल, देअर ह्युमॅनिटी, सगळं काही त्यावेळच्या कर्मठपणाने आणि सामाजिक दबावाने कायमचं संपवून टाकलं यार. यासाठीच पुस्तकातला एक डायलॉग मला नेहमी आठवतो. ना. इनामदार लिहितात, विचार करणारी माणसंच इतिहास घडवू शकतात. बाजीरावांनी विचार केला. त्यांनी जातीधर्माच्या रूढीत तोडल्या, पण तत्कालीन समाजाची विचार करण्याची क्षमता तिथपर्यंत पोचलीच नव्हती. ते समाजव्यवस्थेच्या कैदेत अडकून पडले होते. बेसिकली ते त्यांच्या काळाच्या खूप पुढे होते आणि म्हणूनच त्यांची अशी शोकांतिका झाली. एक असा योद्धा ज्याला बाहेरील शत्रूने नाही तर स्वतःच्याच माणसांच्या संकुचित विचारांनी मारलं. अगदी बरोबर. आणि म्हणूनच या सविस्तर गप्पांच्या शेवटी मला आपल्या सर्व ऐकणाऱ्या मंडळींना एक विचार करायला लावणारा प्रश्न विचारायचा आहे. कोणता? विचार करा मंडळी, जर बाजीराव आणि मस्तानी आजच्या काळात म्हणजे 2026 मध्ये असते तर समाजाने त्यांच्या प्रेमाला आणि त्यांच्या वैयक्तिक निर्णयांना सहज स्वीकारलं असतं का? बापरे, हा प्रश्न एकदम. की आजही आपण त्याच कर्मठपणाच्या, त्याच जातीधर्माच्या आणि रूढींच्या जाळ्यात अडकलो आहोत. आजही आपण ऑनर किलिंग्स आणि वेगळ्या धर्मात लग्न केल्यावरून होणारे वाद, मारामारी बघतोच ना.
मग खरंच आपण त्या 18व्या शतकातून पुढे आलोय का? यार, हा विचार खरंच अस्वस्थ करणारा आहे. आपण म्हणतो काळ बदलला, पण माणसांचा माइंडसेट खरंच बदललाय का? हे स्वतःला शोधायला लावणारी ही कादंबरी आहे. म्हणूनच मंडळी, हे पुस्तक नक्की वाचा. तुमचा इतिहासाकडे आणि माणसांच्या नात्यांकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलेल, गॅरंटेड. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला या कथेतला कुठला पार्ट किंवा कुठलं कॅरेक्टर सगळ्यात रिलेटेबल वाटलं. मस्तानीचा स्वतःच्या अस्तित्वाचा लढा, काशीबाईंची ती अगतिकता की बाजीरावांची कोंडी. नक्की सांगा. पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक येतंय, अजिबात मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.